दिल्लीत ओबीसी समाजाची ऐतिहासिक गर्जना, जंतर मंतरवर अधिकारांसाठी घुमला बुलंद आवाज। ही बातमी आहे दिल्ली येथून संशू भांबोरे यांच्याकडून। राजधानी नवी दिल्ली येथील जंतर मंतर येथे दिनांक 27 जून रोजी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर कुशाल बोपचे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचे भव्य राष्ट्रीय जन आंदोलन पार पडलं। देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो समाज बांधव, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण जंतर मंतर परिसर दिवसभर ओबीसीच्या नावानं दणाणून गेला होता। महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर कुशाल बोपचे यांनी ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांचं संरक्षण, जातनिहाय जनगणना, सामाजिक न्याय तसंच लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावं अशी ठाम भूमिका मांडली आहे। या आंदोलनात अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश भाऊ पारधी यांनी देखील प्रभावी भूमिका बजावत देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि ओबीसी समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी एकजुटीचं आवाहन केलं। त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त करत संविधानिक अधिकार मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केलाय। त्यांच्या भाषणाला उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं। या ऐतिहासिक आंदोलनात माजी मंत्री छबीलाल रात्रे, संयुक्त मोर्चा भारताचे गोपाल ऋषिकेश भारती, राजस्थान प्रदेशाध्यक्ष हेमंत यादव, तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट रमेश पिसे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल नागवत यांच्यासह देशातील अनेक राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते। आंदोलनाच्या शेवटी सर्व सामाजिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, मातृशक्ती, युवक आणि प्रसार माध्यमांचे आभार मानण्यात आले। ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठीचा हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला।